प्रार्थना. हो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरि ओम. गेल्या क्लासमध्ये आपण 38 आणि 39 हे 2 श्लोक घेतले होते, त्यामुळे ते आधी त्याची रिव्हिजन करून मग पुढे जाऊ. 38वा श्लोक वाचतेस अश्विनी? धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. धुराने झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञानही तसे. जसा धुरानी अग्नी आणि धुळीनी आरसा आच्छादला जातो, जसा खोळेनी गर्भ झाकला जातो वारेनी, त्याप्रमाणेच ह्याने हे आच्छादित केले आहे. इथे आता तेन आणि इदम अशी फक्त सर्वनामं वापरलेली आहेत, पण आधीच्या रेफरन्समुळे आपल्याला कळतं की तेन म्हणजे कुणी, कामेन म्हणजे कामाने, आणि इदम म्हणजे काय, तर ज्ञान किंवा विवेक. तर इथे त्यांनी काम हा शत्रू कसा आहे ते आदल्या श्लोकात सांगितलं आणि विवेकाला कसा झाकून टाकतो हे सांगण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत, आणि 3 वेगळी उदाहरणं दिलेली आहेत. आपल्याला असं वाटू शकतं की 3 उदाहरणं कशासाठी, तर त्या 3ही उदाहरणांचा हेतू वेगवेगळा आहे आणि कामाच्या पुढच्या स्टेजेस कशा येत जातात ते सांगण्यासाठी ही 3 उदाहरणं मुद्दामून वापरलेली आहेत. त्याच्या आधी आपण सात्विक इच्छांचे 3 भाग बघितले होते, 3 प्रकार बघितले होते. सात्विक इच्छा म्हणजे ईश्वरीय आत्मसाक्षात्कार व्हावा, परिपूर्णता यावी अशा स्वरूपाच्या ज्या इच्छा असतात त्या. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, ऐश्वर्य, अधिकार अशाची इच्छा किंवा महत्वाकांक्षा ज्या असतात त्यांना आपण म्हणतो राजसी इच्छा. आणि अगदी शारीरिक पातळीवरच्या विषय वासनांच्या इच्छा ज्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असतात त्यांना आपण तामसी इच्छा असं म्हणलं. म्हणजे इच्छांचे 3 प्रकार म्हणजे आसक्तींचे 3 प्रकार बघितले. आणि ज्या बुद्धीमध्ये विवेक हे सामर्थ्य असतं किंवा विवेक उत्पन्न होतो किंवा राहतो त्या बुद्धींचेही 3 प्रकार बघितले. सात्विक बुद्धीमध्ये कर्तव्य काय अकर्तव्य काय हे त्या बुद्धीला कळतं. असं ज्या बुद्धीला कळत नाही त्याला राजसिक म्हणायचं, आणि एक्झॅक्टली अपोजिट जिला कळतं तिला म्हणायचं तामसी. की कर्तव्याला ती अकर्तव्य समजते आणि अकर्तव्याला मात्र कर्तव्य समजते. तर या बॅकग्राऊंडवर आता ही आपण 3 उदाहरणं बघतोय. पहिलं जे आहे धुरामुळे अग्नी आच्छादित होतो, त्याच्यामध्ये सात्विक इच्छा सुद्धा ज्ञानाला आवरण घालतात हे सांगायचंय. पण ते आवरण हे रिलेटिव्हली प्राथमिक स्वरूपातलं असल्यामुळे ते दूर करणंही तितकंच सोपं असतं. म्हणून धुराने झाकला गेलेला अग्नी अशी उपमा तिथे घेतलेली, दृष्टांत घेतलाय की तो अग्नी पटकन एखाद्या हलकीशी झुळूक आली वाऱ्याची तरी तो निघून जाऊ शकतो, किंवा दूर जरी असला तरी अग्नी दिसतच नाही किंवा अग्नीची उष्णताच कळत नाही असं होत नाही. म्हणजे असतो तो तिथे, अग्नी दिसतो, अग्नीची उष्णता आपल्याला वापरायलाही येते, पण त्याच्यामध्ये धुराचा अडसरही थोडाफार असतो. तेव्हा आपण बघितलं होतं की हे अर्धवट ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा ज्ञान पूर्ण स्थिरावलेलं नसतं त्यावेळेला तसं अग्नी हा दडदडून पेटलेला नसतो तेव्हा त्याला धूर जास्त असतो. एकदा का तो छान दडदडून पेटला की मग धुराचं प्रमाण आपोआपच कमी होतं आणि अग्नी स्वच्छ दिसतो, त्याची उष्णताही कणकणीत जाणवते. तसं जेव्हा अर्धवट स्थितीमधलं ज्ञान असतं तेव्हा त्याला विकारांचा धूर असतो. आणि मग आपलं अर्धवट जळणारं जे इंधन असतं त्याला आपण कसं करतो, फुंकर घालतो. फुंकर घालून घालून त्यातला धूर निघून जातो आणि मग ते चांगलं दडदडून पेटायला लागतं. तसं इथे उपासनेचा वारा आणि विवेकाची फुंकर आपल्याला त्या अर्धवट स्थितीतल्या ज्ञानाला सतत घालावी लागते, तर तो पूर्ण पेटतो. जोपर्यंत तो पूर्ण पेटत नाही तोपर्यंत त्याला दूर असतो. त्यामुळे पहिलं
धूमेन वन्नी आग्रियते, धुरानी आच्छादलेला अग्नी, हे सात्विक इच्छा सुद्धा काही प्रमाणात कसा विवेक झाकोळतात याचं उदाहरण आहे. पुढे यथा आदर्श हा मलेन, तसा आरसा धुळीनी. आता ही कामाची पुढची स्टेज आहे. जसं आरशावरचं धूळ साठली तर ती नुसती फुंकर मारून जाईल का? नाही जाणार. कापड घेऊन ती खसखसून पुसावी लागेल, त्याशिवाय ती जाणार नाही. तसं ज्या अंतःकरणाच्या आरशाच्या साहाय्याने आपण आपलं स्वतःचं रूप, स्वरूप बघायचा प्रयत्न करतोय, त्या जर अंतःकरणावर बाह्य सुखाच्या संस्कारांची धूळ साचलेली असेल, तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन त्याच्यामध्ये नीट होणार नाही. म्हणून आरसा हा सतत पुसत राहायला पाहिजे. आरसा पुसत पुसत म्हणजे एका बाजूने आपण दुसऱ्या बाजूला पोहोचेपर्यंत परत पहिल्या बाजूला परत थोडी थोडी धूळ साठायला लागतेच. आणि हे जे पुसण्याचं काम आहे ते अखंड म्हणजे सतत सावधगिरी ही बाळगायला लागते. आता ह्याला पुढची स्टेज का म्हटलीये, तर धूर एखाद्या वाऱ्याच्या झुळक्याने जाईल, पण ह्याला पुसायला एक कापड घ्यावं लागेल, विशेष प्रयत्न करावे लागतील. आणि दूर जरी असला तरी अगदी दिसतच नाही असं होत नाही. पण इथे मात्र आरशावरचा धुळीचा थर जर दाट असला, तर आपल्याला आपला चेहरा दिसणार नाही. पण तरीही एकदम वाईट अवस्था नाहीये, ही मध्यम अवस्था का म्हटलीये, की जरी आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नसलं, तरी तिथे आरसा आहे. एवढं ज्ञान आपल्याला अजूनही तिथे आहे. तर आता हे जे आहे आरसा हा धुळीने माखलेला असणं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब न दिसणं, हे राजसी इच्छा ह्या कशा जास्त दाट असतात. राजसी इच्छा म्हणजे कुठल्या? अधिकार गाजवणं, सत्ता मिळवणं, संपत्ती, ऐश्वर्य मिळवण्याच्या महत्वाकांक्षा. तर ह्या थोड्या अधिक अग्रेसिव्ह अशा इच्छा असतात आणि त्यांचा पडदाही जास्त दाट असतो. हे दाखवण्याकरता हे उदाहरण आहे. आणि पुढचं उदाहरण आहे यथोल्बे नावृतो गर्भ, ज्याप्रमाणे गर्भ हा वारेने वेढलेला असतो. हे उदाहरण आपल्यातलं दिव्य तत्व जे आहे ते विषयांच्या उपभोगाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या त्या तामसी इच्छा म्हटल्या, त्या तामसी इच्छांनी आपलं ते तत्व कसं संपूर्णपणे झाकून टाकलं जातं ते दाखवण्यासाठी हे उदाहरण वापरले. कारण पहिल्या 2 उदाहरणांच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिलं तर वारेनी गर्भ इतका संपूर्ण आवृत झालेला असतो की तो गर्भ आहे का नाही, आत मुलगा आहे का मुलगी आहे, काहीच आपल्याला कळत नाही. ते संपूर्ण आवरण असतं. तसा तामसिक इच्छा जेव्हा निर्माण होतात तेव्हा विवेक हा संपूर्णपणे झाकळून जातो आणि त्यामुळे ही अत्यंत कामाची सगळ्यात पुढची स्टेज, थर्ड स्टेज आणि त्याच्यामध्ये आणि वाईट अवस्था आहे ही कामाची. म्हणजे खूप वाईट अवस्थेला पोहोचलाय की तिथून परत मागे येणं जरा जास्त अवघड आहे. आणि ह्याच्यामध्ये माणूस नेमका बरोबर चुकीच्याच गोष्टी त्याच्या हातून घडतात आणि तो अधःपतनाकडे जातो. म्हणून हे तिसरं उदाहरण आपल्याला हे दाखवतो. आणि हा जो दृष्टांताचा क्रम आहे तो सुद्धा आपण बघितला. पहिल्या दृष्टांतामध्ये ज्ञानाला फक्त आच्छादलंय, पण तो चटकन निघूनही जाऊ शकतो. म्हणजे त्या कामाच्या पहिल्या अवस्थेमध्ये जर साधक सावध असेल आणि त्यांनी काही जप वगैरे केला किंवा काही भगवत भजन केलं, तर पुन्हा त्याची चित्त शुद्ध होईल आणि त्याचा विवेक जागृत होऊन पुन्हा काम करायला लागेल. पुढच्या ह्याच्यामध्ये तो घट्ट चिकटून बसलाय विवेकाला झाकोळून काम. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये संपूर्णपणे गुंडाळून घेतल्या गेले. अशा पुढच्या स्टेजेस दाखवण्याकरता ही 3 उदाहरणं वापरलेली आहेत. आता आपण पुढचा 39वा श्लोक बघू. आवृत्यै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त कधी चिजो, जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकले. आता इथे कामरूपेण, इथे आपण कामाची वेगळी वेगळी रूपं बघितली होती की मूळ कामाचा जरी आपण व्याख्या केली की जड वस्तूंच्या मधून जे सुख प्राप्त होतं त्या सुखाची इच्छा म्हणजे काम, किंवा नाशवान संसाराविषयी महत्व बुद्धी असणं म्हणजे काम, किंवा जे आपल्याकडे नाही ते मिळायला पाहिजे म्हणजे काम. हा कामाची जनरल डेफिनेशन झाली. पण हा काम वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दिसतो.
त्या कुठल्या कुठल्या वासनांच्या रूपात दिसतो. स्पृहा, आसक्ती, आशा, तृष्णा आणि याचना, ही आपण त्याची वेगळ्या वेगळ्या शेड्स बघितल्या होत्या. त्याच्या आता डिटेलमध्ये मी जात नाही, आपल्याला पुढे जायचंय. तर हे कामरूप येण्यासाठी कामाच्या विविध शेड्स आपण बघितल्या आणि मग या कामाला 2-3 इथे विशेषणं दिलेली आहेत. एक दुष्पूरेणानलेन च, दुष्पूरेण अनलेन. दुष्पूर म्हणजे जो त्याची पूर्तता होऊ शकत नाही, त्याला सॅटिस्फाय केलं जाऊ शकत नाही, तृप्त होऊ शकत नाही. ह्याला मुद्दाम अग्नीची उपमा का दिलीये? कारण अग्नीमध्ये कितीही तुम्ही हवीर द्रव्य आणि इंधन घातलं तरी अग्नी शांत झाला असं होत नाही. तो पुरे म्हणतच नाही. तसं काम सुद्धा कधी पुरे म्हणतच नाही. जेवढं मिळेल त्याच्यापेक्षा अजूनची भूक वाढतच जाते. आणि ते जरी आपल्याला वाटतं की आपला बिझनेस वाढलाय किंवा आपला प्रॉफिट वाढलाय, तरी अजून ते मिळालं नाहीये. ह्याच्या खंत करण्यामध्येच आपलं तो झालेल्या प्रॉफिटचा आनंद अगदी क्षणिक काही थोडा वेळ राहतो आणि उरलेला सगळा वेळ अजून मिळवण्याच्या मध्ये किंवा अजून ते कसं मिळालं नाही ह्याच्या चिंतनामध्येच जातो. असा आपला हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे कामना रहित जर व्हायचं असेल, तर चला आपण सगळ्या कामना एकदा पूर्ण करून घेऊ आणि मग कामना रहित रहित होऊ. तर ते चुकीचं आहे. कामना संपवल्या, जिथे उगम होतात तिथेच संपवणं हा एकमेव उपाय आहे कामना रहित होण्याचा. आणि म्हणून त्याला म्हटलंय तो ज्ञानींचा नित्यवैरी आहे. आता ज्ञानी कोण? तर साधना करणारे जे आहेत, विवेकशील साधक त्यांना ज्ञानी म्हटलंय किंवा ज्ञानाच्या थोड्या पुढच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली व्यक्ती. तर ज्ञानींचा शत्रू म्हणजे अज्ञानींचा मित्र आहे का तो? खरं म्हणजे तो मित्र नाहीच आहे कुणाचा. तो सगळ्यांचा शत्रूच आहे. पण ज्ञानी त्याला शत्रू म्हणून ओळखतात आणि अज्ञानी लोक हे त्याला मित्र समजतात. काही एका त्यांच्या प्रवासापर्यंत ते त्याला मित्र समजतात आणि मग जेव्हा त्यांना धडे मिळायला लागतात, की ते भोगाच्या आहारी जातात, कामनेच्या आहारी जाऊन खूप उपभोग प्रवृत्तीला बळी पडतात आणि मग जेव्हा त्यांना त्याचा त्रास सुरू व्हायला लागतो, कदाचित त्यांच्या लक्षात येतं किंवा कधी-कधी ते सुद्धा येत नाही. ते किती प्रमाणात अज्ञानी आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे, की त्यांच्या लक्षात येईल का नाही, कधी येईल. पण तो त्यांचाही वैरी असतोच. पण ज्ञानी त्याला वैरी म्हणून ओळखतात आणि जेव्हा आता ज्ञानी सुद्धा माणूसच आहे आणि माणूस हा प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी आलेला असल्यामुळे प्रारब्धावशात त्याला जेव्हा त्याचा भोग अ, घेण्याची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याला आपोआपच काम त्याच्या मनामध्ये उद्भवतं. कारण ती इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय त्याच्या हातून तशी कृती घडणार नाही आणि ती कृती घडल्याशिवाय तो भोग त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे पण तो सजग असतो, कारण तो विवेकशील असतो. त्याने काही स्वतःवरती काम केलेलं असतं आणि त्यामुळे त्याला या बारीक सूक्ष्म बदल कळत असतात. आणि आता आपल्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली म्हणजे ही आपल्याला त्रास देणार, आपल्याला ज्ञानमार्गावरून खाली ओढून आणणार याची जाणीव त्याला असते. म्हणून त्याला ज्ञानिनो नित्यवैरिणा असं म्हटलेलं आहे. मग पुढे काय आहे? आवृतम ज्ञानमेतेन. या कामामुळे काय होतं? तर ज्ञानींचं ज्ञान हे झाकलं जातं. विवेक झाकला जातो. आता प्रत्येकामध्ये चांगलं, वाईट, सद्गुण, दुर्गुण हे कळण्याची एक बेसिक कपॅसिटी असते किंवा तेवढं तेवढं ज्ञान प्रत्येकाला असतं किंवा आतून तेवढी जाणीव असते, की कुठल्या वेळेला काय करावं, काय करू नये. फार थोड्या लोकांना ही जाणीव अजिबात नसते. पण आपण सर्वसाधारण साधकांच्या बद्दल बोलतो. मग तरीही तो चुकीचं वागतो, बोलतो. ते कामनेमुळे त्याचं विवेक आणि ज्ञान हे झाकून टाकलं जातं त्याच्यामुळे. मग त्या ज्ञानाचे 2 प्रकार आपण बघितले होते, की कुठलं ज्ञान झाकलं जातं? तर त्यागामध्ये सुख आहे, हे माहिती असतं. तर ते ज्ञान एक झाकलं जातं आणि संपूर्ण संसार क्षणभंगूर आहे, हे ज्ञान. ही 2 प्रकारची ज्ञानं झाकली गेल्यामुळे विशेषतः माणसाच्या हातून चुका घडतात. आता ते त्यागामध्ये सुख आहे, हे आपल्याला जनरली पटत नाही. कारण भोगामध्ये सुख आहे, हा समज आपला पक्का झालेला असतो. तो खरा गैरसमज आहे, पण आपल्या दृष्टीने तो समज म्हणून पक्का झालेला असतो, की काही गोष्ट मिळाली आणि मी तर ती एन्जॉय केली, की मगच मला आनंद मिळतो. ती सोडल्यावर मला कसा आनंद होईल? त्याच्याकरता आपण ते एक बघितलं होतं. जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये आपण भोग भोगत असतो आणि तरीही आपल्याला सुख-दुःख अफेक्ट करत असतात आणि आपण थकतो. म्हणजे भोग हे माणसाला थकवतात.
हे आपण बघितलं. आणि ते सुषुप्तीमध्ये मात्र भोगांचं काहीही स्मरण नसतं, भोग पदार्थांचं पूर्ण विस्मरण असतं. तर त्यावेळेला आपण अत्यंत आनंदात असतो. आणि त्याच्यानंतर सुषुप्तीतून बाहेर पडल्यानंतर आपण खूप मस्त फ्रेश, ताजेतवाने असतो. कारण आपण भोग भोगून थकलेले नसतो. ते स्वप्न आणि जागृतीमध्ये मात्र आपण भोग भोगून थकतो. ह्याच्यावरून आपल्याला ते सिद्ध होतं की पदार्थांच्या त्यागामध्ये सुख असतं. आणि त्याग हा मनाने करायचा असतो. फिजिकल त्यागाला महत्व नाहीये. मनाने ती गोष्ट सोडणं किंवा धरून ठेवणं. मन हे जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत मन ती गोष्ट पकडून ठेवतं. आणि जोपर्यंत आणि जेव्हा ती फिजिकली मिळते, तेव्हा मन ते सोडतं की हा आता मिळालंय. आणि तो मन जेव्हा त्याग करतं, तेव्हा आनंद वर प्रकट होतो. आणि आपल्याला वाटतं की फिजिकल वस्तू मिळाली म्हणून मला आनंद झाला. तर तसं नसतं ते. कारण तसं जर असतं, तर ती वस्तू हातात असताना कायम तुम्ही आनंदीच राहायला पाहिजे. पण तसं होत नाही. त्या वस्तूतला आनंद काहीच काळ टिकतो. खूप मागे लागून लागून मिळवलेल्या गोष्टी सुद्धा आपल्या जवळ असताना आपण काहीच वेळामध्ये दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागायला कामं सुरुवात करू. खूप हवं होतं ना तुम्हाला हे, मग आता ते घेऊन बसा ना शांतपणे कायम आयुष्यभर. असं नाही होत. थोड्याच वेळात आपल्याला ते खेळण्याचं, लहान मुलांना कसं एखादं खेळणं दिलं, थोड्या वेळ खेळतात, लागलीच ते सोडून देतात. तसं आपण ते खेळण्यातला आनंद काही वेळ असतो. मग पुन्हा दुसरं खेळणं हवं असतं. तसं आपलं होत राहतं. त्यामुळे वस्तूमध्ये आनंद नसतो आणि मग संपूर्ण संसार क्षणभंगूर आहे. पण आपण जेव्हा भोग भोगत असतो, तेव्हा आपल्याला त्या क्षणभंगुरतेचं ज्ञान नसतं आणि म्हणूनच आपण फळामुळे पण दुःखी होतो. कारण आपण एखाद्या फळासाठी एखादी काम करतो, ते फळ मिळतं आणि ते फळ मिळतं, ते उपभोगतो, ते फळ संपतं. मग पुन्हा मग त्या फळाने मिळणारा आनंदही तो फळ संपल्यावर संपतो. मग पुन्हा दुसरं फळ हवं किंवा तेच फळ पुन्हा हवं. मग जास्त प्रमाणात हवं, जास्त वेळ हवं. हे पुन्हा हवं, हवं, हवं सगळं सुरू होतं. म्हणून ह्या बेसिक ज्ञानाचा जेव्हा विसर पडतो, तेव्हा ज्ञान झाकलं जातं आणि मग काम हा वैरी आपला दावा साधतो. आता 40वा. हां, ते तुम्हाला सांगायचं होतं खरं. एक रवींद्रनाथांची कविता आपण मला वाचून दाखवायची होती. तर काही असतातच सगळ्यांना. मग त्या वासनांचा आपण चांगला उपयोग करूया किंवा मग वासनांना आपण ईश्वराच्या दिशेने लावूयात, वळवूयात. म्हणजे मग त्यांचा आपल्याला चांगला उपयोग होईल. म्हणजे वासनांना ईश्वर सेवेत लावावं, त्यांचं उदात्तीकरण करावं, असा जो एक विचार प्रवाह आहे, तर तो खरंच कितपत बरोबर आहे, असा प्रश्न निर्माण करणारी ही कविता आहे. तर वाचते ती. वासनांना मी जवळ करणार नाही हे माहिती होतं. वासनांना मी जवळ करणार नाही हे माहिती होतं. त्या एकदा दिनवाणेपणाने मला म्हणाल्या, "आमच्या जीवनाचं सार्थक करून घेण्याची एक संधी आम्हाला द्या ना. तुमच्या देवपूजेच्या वेळी आम्हाला एका कोपऱ्यात बसू द्या. आम्ही फक्त लांबून पूजा पाहू. प्रसादाचा जो काही तुकडा मिळेल, त्यांनी आम्ही कृतार्थ होऊ." दिलेल्या वचनाप्रमाणे मलिन वस्त्रे नेसलेल्या गरीब बापड्या वासना सभागृहाच्या एका कोपऱ्यात अंग चोरून बसल्या. एवढी जागा घेण्याचाही आपल्याला अधिकार नाही, हे जाणण्याचा संकोच त्यांच्या सुकलेल्या चेहऱ्यावर दिसत होता. पूजा होता होता रात्र झाली, अंधार पडला. देवाला नैवेद्य दाखवायचा होता. तेवढ्यात बाहेरच्या सभागृहाच्या कोपऱ्यातून उठून त्या गरीब पापड्या वाटलेल्या वासना भस्कनी गाभाऱ्यात घुसल्या आणि आपल्या मलिन हातांनी त्यांनी तो नैवेद्य उचलून फस्त केला. म्हणजे आता आपण दोन प्रकारचे लोक बघितले, एक अज्ञानी आणि ज्ञानी. मधले जे असतात साधक, मध्यम अवस्थेमधले साधक, ते कधी कधी कामनांना मित्र समजतात, कधी कधी कामनांना शत्रू समजतात. अज्ञानी हे कायमच मित्र समजतात आणि ज्ञानी हे कायमच शत्रू समजतात. आणि मग हे जे मधले असतात, कधी मित्र कधी शत्रू आले, ते काय करतात? तर ते मधून मधून त्या कामनांबरोबरचे आपले संबंध जपतात आणि कामनांना फेवर करतात. पण त्या कामना ज्या तुम्ही तात्पुरत्या फेवर केलेल्या आहेत, त्या कधी तुमच्यावरती अटॅक करतील आणि तुमच्या मनसुब्यांना फार नेस्तनाबूत करतील, हे तुम्हाला कळणार नाही. आता आपण भागवतात सुद्धा ती गोष्ट वाचतो बघा, की कलीला राहायला म्हणजे कलीला त्या परीक्षित राजांनी पूर्णपणे हद्दपारच करायचं ठरवलं. तर कलीने खूप गयावया केली, की नाही, नाही,
कुठली तरी 4-5 तरी जागा मला द्या ना. आणि मग त्या 4-5 जागा दिल्या, पण त्याच कलीने राजाच्या मुकुटावर बसून त्याची मती भ्रष्ट केली. म्हणजे त्यावेळेला जर तो कठोर झाला असता आणि कलीला एकही जागा द्यायची नाही असं त्यांनी कठोर निर्णय घेऊ शकला असता, तर कदाचित, आता हे सगळं जर तर म्हणणं खूप अवघड आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध कर्म त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घेणं भाग पाडतं. त्याप्रमाणे त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याचं त्याला पुढे फळं मिळाली. अर्थात तो राजा परीक्षित होता आणि अत्यंत पुण्यवान असल्यामुळे त्यांनी त्या 7 दिवसांचाही वापर पुष्कळ चांगला करून स्वतःची उन्नती करून घेतली. तो भाग निराळा. पण जाऊ देत ना, एवढंच तर केलं, त्याच्यात काय एवढं? असं जे आपण म्हणतो ना, तेव्हा खूप सावध राहायला पाहिजे. म्हणजे स्वतःला सुद्धा आपण सूट घेतो आळस करण्यामध्ये किंवा एखादी गोष्ट चालढकल करण्यामध्ये. खूप काटेकोर आणि सतत स्वतःला आपण असं शिस्तीत नाही बांधत बरेच वेळेला. जाऊ दे एखाद्या वेळेला सारखं काय असं वागायचं, असं म्हणून जी सूट घेतो, ती सूट तुम्हाला कधी-कधी महागात पडू शकेल. हे याच्यावरून आपल्याला दिसलं. की त्यांना ठीक आहे, बरं सभागृहाच्या बाहेर तर बसायचंय ना, पण बाहेर बसलेली व्यक्ती आत कधी येईल हे तुम्हालाच कळणार नाही. त्यामुळे सावध राहा हा इशारा या ह्याच्यातून आपल्याला मिळतो. आता 40वा श्लोक वाचूया. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धी तो मोह पाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. खूपच गंमतशीर शब्द वापरलाय. हा. इंद्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम् उच्यते एतैः विमोहयति एषः ज्ञानम् आवृत्य देहिनम्. आता अन्वय आणि अर्थ बघूया. इंद्रियाणि मनः बुद्धिः. इंद्रिये, मन आणि बुद्धी. अस्य अधिष्ठानम उच्यते. याचे निवासस्थान म्हटले जातात. एषः एतैः ज्ञानम आवृत्य. हा यांच्या योगे ज्ञानाला आच्छादित करून देहिनम विमोहयती. देहधारी जीवाला मोहात पाडत असतो. आता इथे पुन्हा खूप सर्वनाम वापरले. अस्य, एषः, एतैः. तर ते अस्य म्हणजे कामस्य, कामाचं निवासस्थान. आणि एषः म्हणजे कामः. एतैः म्हणजे इंद्रियैः. एषः कामः एतैः इंद्रियैः ज्ञानम आवृत्य. हा काम ही इंद्रिय, मन आणि बुद्धी या तिघांच्या सहाय्याने ज्ञानाला आच्छादित करून. आता आपण बघितलं 37 आणि 39 या श्लोकामध्ये कामाचा स्पष्ट उल्लेख आहे की काम हा कसा वैरी आहे आणि या कामरूपी वैर्याचा नाश कर अशी आज्ञा पुढे 43व्या श्लोकामध्ये, या जो शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला, त्याच्यामध्ये खणखणीत भगवान आज्ञा करतात. तर आता एखाद्या शत्रूला नष्ट करण्यासाठी आधी तो शत्रू कुठे राहतो, त्याचे निवासस्थान काय आहे, त्याची ठिकाणं कुठली आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंत या श्लोकात ज्ञानींचा नित्य वैरी असणारा जो काम त्याची निवासस्थानं सांगतायत. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही त्या कामाची मुख्य ठिकाण आहेत की जिथून तो काम निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यामधली शांती आणि आरोग्य हे सदैव अस्वस्थ करण्याचं आणि नष्ट करण्याचं काम करत असतो. आता या श्लोकात जो क्रम सांगितलाय ना, इंद्रिय, मन आणि बुद्धी, हा सुद्धा महत्वाचा आहे. फक्त एक ती लिस्ट नाहीये, कशी ही रॅन्डम केलेली लिस्ट नाही. त्या सिक्वेन्सला खूप महत्व आहे. कारण तो याच क्रमाने काम हा याच क्रमाने ती एक एक ठाणं काबीज करत जातो किंवा बळकावत जातो. सगळ्यात पहिल्यांदा तो हल्ला चढवतो तो इंद्रियांच्या. कारण नॅचरली जगातल्या विषय वस्तूंची संपर्क पहिला कोणाचा येतो, तर इंद्रियांचा. त्यामुळे पहिलं ठाणं त्याला काबीज करावं लागतं ते इंद्रियांचं. आणि जगातील विषय वस्तूंमध्ये कोणताही निर्बंध न पाळता ज्ञानेंद्रिय ही नेहमी कार्यरत असतात. ते काय असं निवड करत बसत नाही, हे चांगलं आहे का वाईट आहे, बिनधास्त ते सगळीकडे फिरत असतात. आणि त्यामुळे ही या कामासाठी उघडलेली द्वारच असतात, प्रवेशद्वार, एंट्री पॉइंट. कारण इंद्रियांच्या योगानेच विषयांचं दर्शन घडतं. कारण इंद्रिय विषय ग्रहण करून आत पोचवतात, त्यामुळे तो एंट्री पॉइंट असतो. आता इंद्रियांच्या ठिकाणी
विषयांच्या संबंधित एक स्वाभाविक आकर्षण असतं. कारण कामना जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा पहिल्यांदा मनुष्य काय विचार करतो, की मी इंद्रियांनी याचा उपभोग घेईन, अशी पहिली त्याची धारणा असते. आणि मग जास्त सुखकर संवेदनांची अधिकाधिक मागणी या स्वरूपात काम हा इंद्रियांच्या मध्ये निवास करतो. आपण पूर्वी एक श्लोक बघितला तर तो आठवतोय का? इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. इंद्रियाचा ज्याच्या त्याच्या अर्थामध्ये म्हणजे त्या त्या विषयामध्ये राग आणि द्वेष हे इंद्रियांमध्ये राहतात. आता वास्तविक ते इंद्रियांमध्ये राहत नाहीत, ते मनामध्ये राहतात, ते आपण पुढे बघितलं. पण श्लोकामध्ये असं म्हणलंय की इंद्रियांच्या मध्ये राहतात. आता पुढचं म्हणजे पहिला झाला एंट्री पॉइंट इंद्रिय, मग पुढचं आहे मन. आता मनाचे कसा रोल, मनावरती तो कसा ताबा मिळवतो काम, तर पहिल्यांदा इंद्रिय ज्याची इच्छा करतात किंवा इंद्रियांना ज्या गोष्टी हव्या असतात त्या कधी मिळतात कधी मिळत नाही. बहुतेक वेळा त्या मिळायला विलंब होतो आणि समजा मिळाल्या तर त्या कायम टिकत नाही. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा मिळत राहावं या इच्छेच्या रूपात काम हा मनात राहतो. म्हणजे इंद्रियांचं जे स्वाभाविक आकर्षण असतं विषयांच्या बाबतीतलं, त्याचं रूपांतर काम हा आसक्तीमध्ये करतो आणि ती आसक्ती मनामध्ये धरून ठेवली जाते. अशा प्रकारे तो मध्ये प्रवेश करतो. आणि मग आता पुढे बुद्धी. मनाला ज्याची तीव्र आसक्ती वाटत असते ती गोष्ट मनात मन धरून ठेवतं आणि बुद्धीच्या साहाय्याने ती गोष्ट मी कशी मिळवीन, कशी जास्तीत जास्त मिळवीन, असा तो एक उपाय योजना आखायला सुरुवात करतो. म्हणजे त्यासाठी बुद्धीचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्या उपाय योजना आखता आखता बुद्धी सतत विषयांचं चिंतन करायला लागते. आणि मग जेव्हा असं सतत विषयांच्या चिंतनामध्ये जी बुद्धी घडलेली असते तिच्यामधला विवेक हा आपोआपच दुबळा पडायला लागतो. त्यामुळे आता कसं झालं पुन्हा बघूयात पहिल्यापासून, की पहिल्यांदा काय झालं, कामाने काय केलं, की इंद्रियांना विषयांच्या संयोगामुळे जे सुख मिळतात त्या सुखाच्या लोभात पाडलं किंवा मोहात पाडलं आधी इंद्रियांना. मग ती इंद्रिय मनाला आपल्याकडे ओढतात आणि त्याचं आसक्तीमध्ये त्या लोभाचं परिवर्तन आसक्तीत होतं आणि मग इंद्रिय आणि मन मिळून बुद्धीला सुद्धा आपल्याकडे ओढतात. आणि म्हणून म्हटलंय एतैहि विमोहयति एषः ज्ञानम आवृत्य देहिनम. एतैहि म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धीद्वारा, ज्ञानम आवृत्य ज्ञानाला म्हणजे विवेकाला झाकून. आता विवेक कुठल्या स्वरूपाचा, नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक, दोन्हीपैकी कुठलाही शब्द वापरला तरी दोन्हीचा अर्थ एकच. कारण आत्मवस्तू तेवढीच नित्य असते आणि अनात्म वस्तू सगळ्या अनित्य असतात. आणि हा नित्यानित्य विवेक काय नित्य आहे आणि काय नाही याचा विसर पडल्यामुळेच मनुष्य प्रलोभनाला बळी पडतो. आणि मग देहिनम विमोहयती, देहाभिमानीला मोहित करतो. देही, देहीन असा मूळ शब्द आहे. जो देह धारण करतो त्याला देही म्हणतात. पण हा जीवात्मा हा फक्त देह धारण करत नाही, तो त्या देहाशी अटॅच होतो. हा देह म्हणजे मी, की हा देह म्हणजे माझा आहे, ह्याच्या भ्रमात तो जातो. आणि देह आणि देही हे वस्तुतः वेगळे वेगळे आहेत. देह हा जड आहे आणि देही हा चेतन आहे. देह हा अनित्य आहे, देही हा नित्य आहे. हे जे त्यांच्यातलं वेगळेपण आहे ते, तो विवेक किंवा ते ज्ञान हे झाकलं जातं आणि त्यामुळे मग देहाभिमानी पुरुष हा बंधनात पडतो. आणि मग मोहात पडलेला तो मनुष्य तो कसं वागतो, जे करायला हवं ते तो अजिबात करत नाही आणि जे करायला नको ते तो बरोबर करतो. याला म्हणतात प्रमाद, चुकीचं वागणं. चुकीचं वागणं म्हणजे प्रमाद. आणि आपण बघितलंय मागे सुद्धा, मोह आणि प्रमाद ह्या कोणाच्या क्वालिटीज आहेत, तमोगुणाच्या. आणि काम हा कुठून उद्भवलेला आहे, रजोगुणातून. म्हणजे रजोगुण हे ज्याचं मूळ आहे त्या कामात मधून तमोगुणी मोह आणि प्रमाद हे उत्पन्न झालेले आहेत. पण आपल्याला माहितीये की रजोगुण आणि तमोगुण हे खूप कनेक्टेड आहेत एकमेकांशी. त्यांना एकमेकांचं फार प्रेम आहे. ते आपण रावण आणि कुंभकर्ण यांच्या उदाहरणावरून पाहिलं होतं की ते नेहमी एकमेकांना सपोर्ट करत असतात. ते कधी एकमेकांची साथ सोडत नाहीत.
उलट त्यांना एकमेकांना भलावण करतात, एकमेकांची वाढ करतात. आता आपण ज्ञानेश्वरीतले ओव्या 266 आणि 267 दोनच ओव्या आहेत त्याच्यावर. हा, पैसे उपाय कीजती जे जे ते यांसीची होती विरजे म्हणून हटिया ते जिणीजे इहीची जगी. 66 आणि 67. तसेच जे जे उपाय योजावे ते ते यांना सहाय्यकच होतात, म्हणून हठयोग्यांनाही हे कामक्रोध हैराण करतात. आधी आपण वाचून घेऊ, याच्यावर फार मोठं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, पण जे आहे ते दोन्ही ओव्या सलग वाचून घेऊन मग सांगते. ऐसिया ही साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. परंतु या महासंकटालाही एक उपाय आहे, तो जर तुला मानवत असेल तर सांगतो. तैसे उपाय कीजती जे जे. आता इथे आपण बघितलंय की काम हा आधी इंद्रिय, मग मन आणि बुद्धी, बुद्धीमध्ये शिरून त्यांनी विवेकाचं बळ बुद्धीचं कमी केलेलं आहे. आणि त्यामुळे बुद्धी आपल्याला जे आकर्षण वाटतंय किंवा जो कामाच्या आहारी आपण गेलोय तेच कसं बरोबर आहे असं जस्टिफाय करण्यामध्ये गुंतते. आणि मग त्याच्यामुळे एकदा तो पवित्रा घेतला बुद्धीनी, स्वतःच कामाच्या आहारी जाणं जस्टिफाय करणं, की मग जे जे उपाय योजले जातात त्याच्यातून कामप्रवृत्ती वाढणं हाच परिणाम होतो. त्यामुळे सगळे उपाय हे त्या भोगप्रवृत्तीच्याच फायद्याकडे होतात. म्हणजे भोगप्रवृत्ती वाढण्यातच त्याचं पर्यवसान होतं. म्हणून तैसे उपाय कीजती जे जे ते ते यांसीच होती विरजे. विरजे म्हणजे साह्यकारी होतात. आणि म्हणून हटी आते जिणीजे. हटी आते म्हणजे हट्टी कामनांना, हट्टी कामनांनाच वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हीची जगी. मग बुद्धीला योग्य काय ते कळत नाही. तिला जर अधिक सात्विक बळ मिळालं तर ती ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल. मग ते कसं करायचं? त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या सगळ्या अवघड प्रश्नावर एक चांगला उपाय आहे, पण तो उपायही अवघडच आहे. ऐसिया ही साकडा बोला. साकडा म्हणजे अवघड, तो अंगीकाराला कठीण. तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. म्हणजे तो अवघड आहे, तो चांगला असला तरी तो अवघड आहे, पण बघ तुला पटतंय का आणि तुला करायला जमतंय का, तर तुला सांगतो. मग तो जो उपाय काय आहे तो आता पुढच्या 41व्या श्लोकात सांगणार आहे. 41वा आधी 40वा एकदा वाचून घेऊ आणि मग 41वा वाच. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनै ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून पहिला थारा इंद्रिये तीच जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजही ही एनं ज्ञानविज्ञान नाशनम. आता अन्वय आणि अर्थ बघू. तस्मात् भरतर्षभ म्हणून हे भरतवंश श्रेष्ठ अर्जुना, त्वम आदौ तू आधी, इंद्रियाणि नियम्य इंद्रियांचे नियमन करून, ज्ञान विज्ञान नाशनम ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम पाप्मानम ही प्रजही ह्या पाप्याचा अगदी त्याग कर. ही या अव्ययाचा आपण बरेच वेळा उपयोग कारण असा वापर पाहिलेला आहे, पण इथे वेगळा आहे. एक ठासून सांगतायत की नाश करच. तो करच मला जो च आहे ना तो इथे ही या अव्ययाने सांगितलेला आहे. त्वम पाप्मानम प्रजही ही किंवा ही प्रजही, अगदी अगदी याचा नाश तुला केलाच पाहिजे असं ठासून सांगतायत.
तर तस्मात, तस्मात म्हणजे काय? म्हणून. तर कसं आता म्हणून म्हणजे आधी काहीतरी म्हणलेलं असं त्याच्या रेफरन्सनी आपण म्हणून हा शब्द वापरतो. मग मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, की या कामरूप वैर्याचा प्रभाव अनुक्रमे इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यावर पडत जातो. हे आता तुला सांगून झालंय आणि तुला त्या कामरूपी वैर्याचा पराभव करायचा आहे. तर मग तो राहत असलेली स्थानं, त्या शत्रूची ठाणी तुला एक-एक करून काबीज करायला पाहिजेत. मग पहिली सुरुवात कुठून करायची? तर इंद्रियांच्या नियमनापासून करायची. आदौ म्हणजे सुरुवातीला. आता पहिलं इंद्रियांपासून सुरुवात करण्याचं कारण काय आहे? की जोपर्यंत मनुष्य हा इंद्रियांना वश असतो, तोपर्यंत त्याची दृष्टी तत्वाकडे जातच नाही. आणि जोपर्यंत तत्वाकडे दृष्टी जात नाही, तोपर्यंत किंवा तत्वाचा अनुभव आल्याशिवाय तो कामाचा संपूर्णपणे नाशही करू शकत नाही. कारण मनुष्याची विषयामध्ये प्रवृत्ती ही इंद्रियांच्या द्वाराच होते. कारण पहिली इंद्रिय विषयांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात. म्हणून तो सर्वप्रथम इंद्रियांच्या विषयामध्येच फसतो आणि या इंद्रियांपासूनच त्या कामरूपी वैऱ्याला अख्खी सगळी कुमक मिळत असते. सगळे विषय ही त्याची कुमक असते आणि ती इंद्रियांच्या मार्फत प्रवेश करतात. त्यामुळे सगळी कुमक ही त्या दुष्ट कामाला ही इंद्रियांपासून मिळते. मग इंद्रियांनी एकदा विषय दाखवला, की काम त्याच्यावर झेपावतो. मग मन हे नेहमी इंद्रियांच्या द्वारेच संकल्प करत असतं. म्हणजे मनाचे संकल्प इंद्रियांच्या द्वारे ते पूर्ण करायला बघतं. कारण मन संकल्प करणं हे काम मनाचं आहे, पण विषय ग्रहण करणं हे काम इंद्रियांचं आहे. त्यामुळे सगळ्या इंद्रियांना मन प्रेरणा देतं, की जा ते घेऊन ये. हे मला हवंय, ते मला हवंय. हे मला बघायचंय, ते ऐकायचंय, हे खायचंय. मग अशा रीतीनं आणि मग एकदा मनाचा संकल्प झाला, की बुद्धीचाही निश्चय व्हायला जास्त वेळ लागत नाही. कारण मन बुद्धीला सुद्धा आपल्याकडे ओढून घेतं. पण मागच्या ह्याच्यात बघितलं, की आधी फक्त इंद्रिय असतात. मग इंद्रिय मनाला आणि मग इंद्रिय आणि मन मिळून बुद्धीला आपल्याकडे ओढत असतात. तर अशा रीतीनं इंद्रियांचं प्रवेशद्वार एकदा का उघडलं, की मन आणि बुद्धीची ठाणी सहजच काम सर करून मोकळा होतो. म्हणून आधी इंद्रियांचं नियमन केल्यावर मन आणि बुद्धीचं नियंत्रणही काही प्रमाणात होऊ शकतं. म्हणून इंद्रियांचे फाजील लाड न करता केवळ त्याच्या ज्या गरजा आहेत, बेसिक मिनिमम गरजा ज्याला म्हणतो आपण, तेवढ्याच पुरवणं म्हणजे खरं म्हणजे इंद्रियांचं नियमन करणं. किंवा इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत, त्या नियंत्रित करणं. पण आपण बघितलं होतं मागे, खरं तर मागण्या इंद्रियांच्या नसतातच. मागण्या इंद्रियांच्या मागे असलेल्या मनाच्या असतात. कारण इंद्रियानं स्वतःच्या अशा काही इच्छा नसतात किंवा ते काय असं ते फक्त उपकरण आहेत. ते काही इच्छा धरू शकत नाही. एखादी समजा काय परीक्षा नळी म्हणजे टेस्ट ट्यूब असं स्वतःला ठरवू शकत नाही, की माझ्यामध्ये ॲसिड नको बाबा अजिबात, फक्त अल्कलीच ठेवूयात. असं ती नाही म्हणू शकत. किंवा गुलाबजाम छान झालेत, मला खायचे नाहीयेत, माझं पोट बिघडलंय म्हणा किंवा मला अजून काय डायबिटीज आहे म्हणून, तर तरी पण माझा हात तिकडे गेलाच. तर हे शास्त्राला मान्य नाहीये. तुमचा हात असा आपोआप कसा जाईल? हात स्वतः उठून नाहीच जाऊ शकत. त्याला मनाची पाठीव बॅकिंग असल्याशिवाय मनाने त्याला प्रेरणा दिल्याशिवाय तो जाऊच शकत नाही. असे असे हात आपापले हलतात ते पार्किन्सन्समध्ये. पण ते सुद्धा असे विशिष्ट डायरेक्शनमध्ये नाही हलत किंवा की मला हे जाऊन घेऊन यायचंय अशा अर्थाने ते हलत नाही. त्यामुळे इंद्रियांचं नियमन म्हणजे इंद्रियांच्या आणि त्यांच्या विषयांच्या संयोगाने जे सुख प्राप्त होणार, त्या सुखांच्या ज्या इच्छा मनाला होत असतात, त्या मनांचं नियमन. मग अनितिनी, अधर्मी आणि अमर्याद अशा प्रकारे सुख घ्यावं अशी मनामध्ये खूप तीव्र इच्छा झाली, तरी ती कृतीत येऊ न देणं एवढं आपण करू शकतो. मग ती इच्छा प्रत्यक्षात येण्यापूर्वी म्हणजे कृतीत येण्यापूर्वीच तिथल्या तिथे ती अडवली गेली पाहिजे. तिला प्रतिबंध केला पाहिजे. हे झालं इंद्रियांच्या पातळीवरचं नियंत्रण. आता तसं पाहायला गेलं तर हा काही खरा उपाय नाहीये. कारण इंद्रियांची कृती थोपवणं ही खूप वरवरची गोष्ट आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण मागे बघितलं होतं, की तुम्ही इंद्रिय थोपवलीत आणि मनाने जर तुम्ही त्या गोष्टीचं चिंतन करताय, तर त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे पूर्ण खरा उपयोग नाहीये. पण तात्पुरती योजना म्हणून, तातडीचा उपाय म्हणून सांगितलेलं आहे. कारण खरं दुखणं काय आहे? तर मनाची उपभोग प्रवृत्ती आणि त्याचं मूळ काय आहे? ती उपभोग प्रवृत्ती कशामुळे असते? तर स्वरूपाच्या अज्ञानामुळे असते.
त्यामुळे ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान किंवा आत्मज्ञान हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे. पण हे जरी कितीही खरं असलं तरी हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर अत्यवस्थ स्थितीमध्ये दाखल झाला, तर तुम्ही जर म्हणाल की नाही आधी आम्ही मूळ दुखण्यावरतीच इलाज करू, नाही चालणार. आधी तुम्ही तातडीचे उपचार करा, आणि त्याचा जीव वाचवा, आणि मग तो पुढचे उपचार करून घेण्याच्या स्थितीमध्ये त्याला आधी आणला पाहिजे, आणि मग तुमचे पुढचे मूळ दुखण्यावरचे उपचार करायला तो तुम्हाला आधी रोगी वाचला तर पाहिजे ना. तसंच हे आहे, की पहिले आधी इंद्रिय, पण ते तात्पुरते आहेत मान्य, पण ते तातडीने करा. तो तातडीचा उपाय या लेव्हलचाच उपाय आहे. हे समजून उमजून, पण सिक्वेन्स मध्ये तो आधी करायला पाहिजे. तर पुढे काहीतरी करायला तुम्हाला स्कोप राहील. जर तुम्ही इंद्रियांना मोकाट सोडलं, तर इररिपेरेबल गोष्टी होतील, की ज्या तुम्हाला पुढे जाऊन त्याच्याविषयी काहीच करता येणार नाही. म्हणून इंद्रिय सुखाच्या अयोग्य इच्छा या पुढे जाऊ नये, त्या बळवून असं काहीतरी चुकीचं मोठं पातक घडू नये, की जे तुम्हाला सावरणं पण कठीण जाईल. म्हणून हा तातडीचा उपाय हा गीतेने सांगितलेला आहे. आता आपण बघितलं होतं मागच्या मागच्या थोडी श्लोकांची उजळणी, की इंद्रियांना ताब्यात ठेवायचं म्हणजे काय करायचं? त्याला रागद्वेषांच्या अधीन होऊ न देणं म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणं. मी त्याच्यासाठी महत्वाचे 2 उपाय आपण आतापर्यंत बघितले होते. ते म्हणजे एकतर निष्काम कर्मयोगाचं आचरण करणं आणि फळ ईश्वर अर्पण करणं. हा पहिला उपाय होता. आणि दुसरा होता गुरु किंवा शास्त्रवचनांनुसार जे योग्य आहे करणं, ते करणं. मग ते करताना मला ते आवडतंय का नावडतंय हा विचार मी आपोआपच बाजूला ठेवते. गुरुची आज्ञा पाळायची आहे म्हटल्यानंतर तो जे सांगतोय ते मी करणार, किंवा शास्त्रामध्ये असं असं या प्रसंगी वागावं असं जर सांगितलं असेल तर ती माझी आवड नावड ठेवून मी ते करणार. म्हणजे शास्त्र आणि गुरु यांच्या वचनानुसार कर्तव्याचं पालन करणं किंवा अकर्तव्याचा त्याग करणं, या 2 गोष्टी केल्या की इंद्रियांना आपण ताब्यात ठेवू शकतो. वरवर का होईना. म्हणजे आपल्याला मनापासून ते नाही पटलेलं किंवा मनापासून ती गोष्ट झालेली नाही, हरकत नाही. निदान कृती तरी योग्य करताय तुम्ही त्या क्षणी, एवढं सुरुवातीला पुरेसं आहे. मग पुढच्या ह्याच्यात काय म्हटलंय? पाप्मानम प्रजही ह्येनम. आता या कामासाठी पाप्मानम हा शब्द वापरलेला आहे. हा अत्यंत पापी आहे आणि म्हणून याचा त्याग कर किंवा नाश कर. तर या कामासाठी आपण आधी पण बघितलंय महाशनो महापाप्मा. तिथे महापाप्मा हा शब्द पूर्वी वापरलेला आहे. तर का बरं याला महान पापी म्हटलंय? की कामामुळे पहिला विवेक झाकला जातो आणि त्यामुळे इंद्रियजन्य पदार्थांची सुखासाठी पदार्थांची कामना, विषय वस्तूंची कामना म्हणून करायला लागतं. मग ते पदार्थ मिळण्यासाठी धनाची आवश्यकता असते, रुपयांची, पैशांची, म्हणून त्याची तो कामना करायला लागतो. आणि मग ही कामना करता करता तो अधिक संख्येने धनाची, म्हणजे जास्त मोठं घबाड हवंय, थोड्यानी भागत नाही. फक्त एवढीच वस्तू हवी आहे, त्या वस्तूला इतके इतके पैसे लागतात, तेवढे मला मिळाले की बस, असं होत नाही. मग ती मला एक नाही, त्या मला अनेक घ्यायच्या, त्या मला अनेक काळ घ्यायच्या. त्याच्यासाठी मग जास्त धनाची अपेक्षा सुरू होते. आणि मग तो निर्वाहासाठी लागणाऱ्या धनापेक्षा जास्त धनाचा संग्रह करण्याकडे त्याची प्रवृत्ती व्हायला लागते. आणि मग तो धनाचा संग्रह करण्याची जी वृत्ती आहे ती त्याला पतनाकडे घेऊन जाते. किंवा गरजेपेक्षा अधिक धनाचा जो पाठपुरावा किंवा हव्यास त्याच्या मनामध्ये निर्माण होतो, तोही हव्यास त्याचा पतन करणारा असतो. कारण मग तो हव्यास जेव्हा एका मर्यादेपलीकडे वाढतो तेव्हा तो मनुष्य त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. खोटेपणा, कपट, चोरी, डाका घालणं, एखाद्याचा खून करणं, असं कुठल्याही थराचं दुष्कृत्य तो करू शकतो. आणि अशा प्रकारे तो पापाच्या सहज आहारी जातो. त्याचबरोबर जेव्हा तो जास्त धन किंवा जास्त वस्तू मिळवतो, तर त्याला आपल्या सामर्थ्याचा सुद्धा एक अहंकार निर्माण व्हायला सुरुवात होते किंवा अभिमान. आणि हा अभिमान पण पुढे त्याला भरकटवतो, म्हणजे ज्ञानमार्गापासून विचलित करतो. कारण अभिमान हा आसुरी संपत्तीचं मूळ आहे. अशा प्रकारे कामामुळे हा मनुष्य पतनाच्या दिशेने वाटचाल अत्यंत वेगाने तो करतो. आणि म्हणून भगवंत या महान पापी कामाचा चांगल्या प्रकारे नाश करण्याची आज्ञा. प्र हा जो उपसर्ग आहे ना, प्र अधिक हा धातूचं आज्ञार्थाचं रूप आहे.
करच याचा प्रकर्षाने म्हणजे अगदी तेलाच पाहिजे अशा अर्थाने तो उपसर्ग आहे. कारण हा कसा आहे त्याचं अजून एक विशेषण शेवटच्या चरणामध्ये दिलेलं आहे. तो ज्ञान विज्ञान नाशनम असं आहे. तो ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा आहे. आता हे ज्ञान आणि विज्ञान काय आहेत त्याचा आपण दोन पद्धतीने विचार करणार आहोत. एक पहिला आपण शंकराचार्यांनी जी ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या केलेली आहे त्या भूमिकेतून आपण ज्ञानविज्ञान म्हणजे काय ते बघणार आहोत. आणि नंतर स्वामी रामसुखदास यांची संजीवनी टीका म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी त्याचा थोडासा वेगळा अर्थ लावायचा प्रयत्न केलाय. दोन्ही बघूया. दोन्ही हे अत्यंत सुंदर अर्थ आहेत. आता पहिला शंकराचार्यांच्या व्याख्येनुसार ज्ञान म्हणजे शास्त्र आणि गुरु यांच्यापासून आपल्यापर्यंत पोहोचणारे जे ज्ञानाचे विचार म्हणजे आत्मज्ञानासंबंधी जी माहिती बौद्धिक लेव्हलला जी माहिती आपल्याला मिळते ते म्हणजे ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे विशेष करून त्या सगळ्याचं ते सगळं आचरणामध्ये आणून त्याची अनुभूती घेण्यासाठी जो प्रयत्न केला जातो किंवा जी अनुभूती येते ते म्हणजे विज्ञान. आता या ज्ञान या पदामध्ये तीन गोष्टी येतात. एक तर पहिला आत्मज्ञानाचा विचार की हे विश्वव्यापी परमात्म तत्व हेच आत्मतत्व आहे आणि हेच आपलं खरं स्वरूप आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रामध्ये सांगितलं जातं. जिथे जीव आणि ब्रह्म यांचं साक्षात ऐक्य सांगितलं जातं अशी जी स्टेटमेंट्स असतात वेदांमधली विधानं त्यांना काय म्हटलं जातं महावाक्य. महावाक्यांची उदाहरण प्रत्येक वेदाचं एक एक महावाक्य आहे. तत्वमसी हे छांदोग्य उपनिषदामध्ये म्हणजे सामवेदाचं महावाक्य तेच तू आहेस. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदाचं आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाचं आहे आणि अयमात्मा ब्रह्म हे अथर्ववेदाचं आहे. याखेरीज जीव ब्रह्मैक्य सांगणारी बरीच वाक्य आहेत पण महावाक्यांचा दर्जा या चार वाक्यांना मिळालेला आहे. आणि मग या महावाक्य आणि त्याला अनुषंगाने जी इतर विधानं येतात विधी येतात हे असं करावं वगैरे तर त्या सगळ्यांनी आपल्याला जो ज्ञानविचार कळतो तो म्हणजे पहिला बौद्धिक लेवलला आपल्याला फक्त माहिती झाली त्या गोष्टीची. मग आता या ज्ञानविचाराचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काही साधना सांगितली जाते की तुम्ही असं असं करा असं असं वागा. साधनेची काही प्रक्रिया सांगितली जाते. त्या प्रक्रियेचं ज्ञान हा दुसरा टप्पा येतो. आणि मग ती प्रक्रिया चांगली साधावी याच्यासाठी काही आपल्याला आचरणाचे नियम पण पाळायला लागतात. तर ते आचरणाचं नियम काय आणि ते कसं पाळायचे ह्याचं जे ज्ञान असतं हे तिसरं ज्ञान म्हणजे हे तीन ज्ञान. पहिला आत्मज्ञानाचा विचार, मग आत्मज्ञान आपल्या अंगी येण्यासाठी जी साधना करायची त्या साधनेच्या प्रक्रियेचं ज्ञान आणि ती साधना नीटपणे व्हावी आपल्याकडून याच्यासाठी जे योग्य पद्धतीने आचरण करायचंय त्या आचरणाविषयीचं ज्ञान. अशी तीन ज्ञान झाली म्हणजे हे ज्ञानामध्ये हे तीन पैलू आहेत. आता पुढे जायचंय विज्ञान. विज्ञानामध्ये काय आहे की आत्मस्वरूपाचा जो वैचारिक ज्ञान आपल्याला झालं त्याची अनुभूती घेण्यासाठी साधनेच्या मार्गाने जाऊन आपल्याला स्वतःला विकसित करायचं. मग अर्थातच ध्यान साधना त्याच्यामधला प्रमुख उपाय आहे. आणि मग तेव्हा योग समाधीमध्ये परमात्म्याशी एकरूपतेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न हा पहिला टप्पा येतो त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपलं अस्तित्व आणि ईश्वराचं अस्तित्व हे यातलं वेगळेपण संपतं आणि आपण परमात्म्याशी तदाकारता प्राप्त करतो किंवा तसा प्रयत्न करतो. आता ही अवस्था अधूनमधून येते. ती अवस्था स्थिर होणं आणि तिला पूर्णत्व येणं हा झाला पुढचा टप्पा विज्ञानामधला. आणि मग शेवटचा टप्पा आहे की योग स्थितीत किंवा ध्यानाच्या अवस्थेमध्ये जे समत्व किंवा जी समता शांतता तुमच्या बुद्धीला आलेली असते मनाला आलेली असते तीच तुमची व्यवहार करताना सुद्धा तुमचं अंतःकरण त्यात शांत आणि सम अशा अवस्थेमध्ये टिकून राहणं ही सगळ्यात पुढची पायरी. आणि यालाच पुढे गीतेमध्ये अविकंपित योग असं 10व्या अध्यायामध्ये त्याला म्हटलेलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये याचा विचार बघितलेला आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. योगस्थ हा सन कर्माणि कुरु म्हणजे आधी ध्यान साधना करून आपलं चित्त स्थिर करून आणि त्या शांत स्थिर चित्ताने जर पुढे काम केलं तर ते काम अधिक चांगलं पुढे होऊ शकतं. किंवा कर्मसु योग हा कौशल म्हणजे कर्म करत असताना योग स्थिती राहणं
किंवा आत्म्याशी जोडलेलं राहायला जमणं हे अत्यंत कौशल्याचं आहे. अशा स्वरूपाची विधानं आपण यापूर्वीही दुसऱ्या अध्यायामध्ये वाचलेली आहेत. इथे ज्ञान आणि विज्ञान हे सांगणारा एक पंचदशीतला फार मस्त श्लोक आहे. खूप सोपा आहे तो. एका ओळीमध्ये ज्ञान याची डेफिनेशन दिली आहे, दुसऱ्या ओळीमध्ये विज्ञानाची डेफिनेशन दिली आहे. मी तो श्लोक हळूहळू वाचते. अस्ति ब्रह्मेति चेत वेद परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेत वेद साक्षात्कारस्स उच्यते. अस्ति ब्रह्म इति वेद इति चेत वेद. वेद म्हणजे जाणलं. काय जाणलं? ब्रह्म आहे, ब्रह्म अस्ति, ब्रह्म आहे एवढंच जर तुम्हाला ज्ञान झालं तर त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे आत्ता शंकराचार्यांच्या भाषेत आपल्याला ज्ञान म्हणतोय ते. आणि अहम ब्रह्मेति चेत वेद, आणि ते ब्रह्म मी आहे असं जर तुम्हाला कळलं तर त्याला साक्षात्कार म्हणतात, म्हणजे त्याला विज्ञान म्हणतात. खूप एका श्लोकात खूप समर्पकरित्या त्यांनी ज्ञान आणि विज्ञान हे सांगितलेले. आता हे झालं आपला पहिल्या पद्धतीचा विचार, जो आपण शंकराचार्यांच्या व्याख्येला धरून केला. आता दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा आहे, तो थोडा अधिक सोपा आहे. रामसुखदास काय म्हणतात? ज्ञान म्हणजे विवेक, कर्तव्य आणि अकर्तव्य यांना वेगळेपणाने जाणणं म्हणजे विवेक, आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, ते ज्ञानाची अनुभूती किंवा ते ज्ञान आचरणात उतरवणं म्हणजे विज्ञान. आता विवेक आणि तत्वज्ञान हे दोन्हीही स्वतः सिद्ध आहेत. आता विवेकाचा अनुभव हा जवळपास सगळ्यांना असतो आणि तत्वज्ञानाचा मात्र अनुभव फारच थोड्या लोकांना असतो, बऱ्याच जणांना तो नसतो. आता जेव्हा अर्जुन आपला प्रश्न विचारतोय की मनुष्य हा पाप का करतो आणि अनिच्छन अपि, इच्छा नसताना सुद्धा पाप का करतो, तर अनिच्छन या पदानी हेच त्यांना सांगायचे की मनुष्याच्या ठिकाणी विवेक आहे आणि या विवेकामुळेच तो पाप आणि पुण्य, कर्तव्य आणि अकर्तव्य हे वेगळेपणाने जाणतो आणि तो पाप करू इच्छित नाही खरं म्हणजे. पण आणि ही पाप न करण्याची इच्छा ही विवेकाशिवाय होणं शक्य आहे का? तेवढा बेसिक विवेक प्रत्येकाकडे असतो. पण विवेक जागृत असलेला जर असेल तेव्हाच तो मनुष्य भविष्य काळात काय होईल आपण केलं तर त्या परिणामांचा विचार करून कृती करतो. पण काम हा त्या विवेकालाच मनात झाकून टाकतो आणि त्याला जागृतच होऊ देत. कामाचं तेच आहे ना मुख्य, की विवेक झाकून टाकला की पुढे सगळं त्याला चुकवत न्यायचं. त्यामुळे रामसुखदास म्हणतात की विवेक ही खूप बेसिक क्वालिटी आहे जी जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये असते. तर ज्याचा अनुभव सगळ्यांना आहे त्या विवेकाला सुद्धा हा काम जागृत होऊ देत नाही. तर ज्याचा अनुभव फार शेलक्या लोकांना आहे, सर्वसाधारण लोकांना नाही, त्या तत्वज्ञानाला तो कसा काय जागृत होईल, जागृत होऊ देईल? म्हणून कामाला ज्ञान विज्ञान नाशनम असं म्हटलेलं आहे. आणि वास्तविक हा नाश करतो म्हणजे असलेल्याचा अभाव करतो. असं करतो का? तो तिथेच असतो विवेक, पण त्याच्यावर तो झाकण घालतो, पांघरून घालतो. त्याला तो प्रकट होऊ देत नाही किंवा त्याचा प्रभाव जो असतो तो झाकोळून टाकतो. अशा पद्धतीने तो नाश करतो. म्हणून थोडक्यात ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघांनाही हा त्रासदायक आहे. कारण कामना विक्षेप जे होतात मनात, त्याच्यामुळे आपण भक्ती साधना किंवा योग साधना करत असू तर ती जी काही दैवी अनुभूती आपल्याला प्राप्त करण्याचा जे आपला प्रयत्न असेल त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. म्हणजे विज्ञानामध्येही अडथळे निर्माण होतात आणि प्रत्यक्ष गुरुमुखातून मिळणारं जे ज्ञान आहे किंवा शास्त्रीय ग्रंथ वाचून समजून घेऊन आपल्याला जे ज्ञान मिळवायचंय आणि ते ज्ञान मग समजून घेऊन आचरणात आणायचे, ह्याच्याकरता जी आपल्याला बौद्धिक शक्ती लागते त्याच्यामध्ये सुद्धा कामनांचे विक्षेप हे अडथळे निर्माण करतात. अशाही पद्धतीने तो काम हा ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा आहे. आता हा ऍक्च्युअल कामनामुळे ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश कसा होतो, तर जेव्हा कामनिक प्रवृत्ती या मनामध्ये जेव्हा बोळवल्या जातात तेव्हा त्या उपभोग प्रवृत्तीमुळे ज्ञान प्रवृत्ती नष्ट होत जाते. कसं असतं की
आत्मज्ञानाबद्दलचं विचार किंवा त्याच्याबद्दलची साधना ही समजा केली नाही अधूनमधून, त्याला फाटा बसला, तरी आपला व्यवहारामध्ये कुठेच आपलं काही अडत नाही. व्यवहारामधले आपले काही वेगळी उद्दिष्ट असतात, वेगळे गोल्स असतात. ते अचीव्ह करण्यामध्ये आपण दंग असतो. एखाद दिवस ध्यान केलं नाही, म्हणून आपलं दिवसभरात काही बिघडलं, असं होतं का? नाही होत. त्यामुळे त्याला फाटा बसला तरी आपण खूप त्याच्याविषयी चिंता करत नाही. कारण आपल्या मनामध्ये एक इन्हेरंट उपभोग प्रवृत्ती आणि सांसारिक आवड ही तर असतेच. मग त्यामुळे त्या त्या सगळ्या आपली जी सांसारिक उद्दिष्ट असतात, ती पूर्ण करण्यासाठीच आपली सगळी शक्ती आणि वेळ वापरला तर कुठे बिघडतं, असं हळू आपल्याला वाटू शकतं. आणि मग एकदा ही कामाचं प्राबल्य वाढत गेलं, की ही भूमिका जास्त ठसत जाते, की जाऊ दे आज नाही केलं, उद्या नाही केलं, आज मला हे काम होतं, मग ते जास्त महत्वाचं होतं. त्याच्यापुढे मी कुठे ध्यान करायला बसणार होतो. आपणच त्याला काहीतरी अशा सबबी काढत जातो. आणि मग हे असं जर वारंवार व्हायला लागलं कामनेच्या प्रभावाखाली, तर मग काय होतं, की आत्मज्ञानाचा विचार हळू सुटत जातो आपल्या मनातनं. मग आपल्या साधनेचा वेग सुद्धा हळू मंद होतो, ती थंडावते आणि मग आत्मज्ञानाचा विचारही कमी झाला, साधनेचा वेगही किंवा आपली त्याची आतुरता कमी झाली, तीव्रता कमी झाली, की मग आपोआपच बुद्धीतलं विकासचं बळ कमी होतं किंवा धर्मीय आचरणाच्या बाबतीत आपला जो काटेकोरपणा असतो, तोही त्यालाही शिथिलता येते. आज केलं, 4 दिवस नाही केलं, आज इतक्याच वाजता उठलो, मग आज सकाळच्या ऐवजी दुपारीच केलं. हे सुद्धा जे आपण ठरवलेलं असतं ना, की ही गोष्ट या वेळेला करायची. तर ती पाळण्यामध्ये आपल्या मनाचा पुष्कळ मनाची शक्ती वाढवणं ह्याच्यासाठी ती उपासना खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे अ, काय बिघडलं? नावच घ्यायचंय ना देवाचं. सकाळी घेतलं काय, दुपारी घेतलं काय किंवा संध्याकाळी घेतलं काय? दिवसभरात कधीतरी त्या माझ्या 2 माळा पूर्ण केल्या म्हणजे झालं. हां, आता अगदीच न करण्यापेक्षा तुम्ही ते केलं तर परवडलं. पण जनरली ही सूट सारखी घेऊ नये. तुम्ही सारखी सूट घेतलीत ना, की त्याच्यातनं त्याचं तुमचंच त्याचं महत्त्व तुमच्या मनातलं त्याचं महत्त्व कमी होत जातं आणि तुमचा जो मनाचा खंबीरपणा असतो किंवा मनाचा निग्रह असतो, तो हळू मनाची शक्ती कमी होत जाते आणि मग त्या शारीरिक उपभोग आणि संसार यांच्याबद्दलच्या ज्या वृत्ती असतात, त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मनामध्ये सतत उठत असतात, की ज्ञानाचा विचार आणि त्याची अनुभूती घेणं, ह्याच्याशी संबंधित ज्या वृत्ती असतात, त्यांना ना आपल्या मनात थारा उरतो, म्हणजे ना जागा उरते, ना आपल्या शेड्यूलमध्ये त्याला कुठे वेळ उरतो. आणि मग असं होत पुढे ज्ञानप्रवृत्तीच नष्ट होत जाते. अशा रीतीने हा ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा आहे. आता ह्याच्या श्लोकावरची फक्त एकच ओवी आहे 268. यांचा पहिला पुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळून घाली तिये सर्वथैव. या कामक्रोधांचे मूळ स्थान इंद्रिये आहेत. पुरुठा म्हणजे घर किंवा पहिलं स्थान आणि या इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती उत्पन्न होते. विते, विये, येथून प्रवृत्ती कर्माते विये. विते म्हणजे जन्म देते. गाई म्हशी वितात, त्यांना विणं ते शब्द आपण वापरतो तोच इथे. म्हणून पहिल्या प्रथम या इंद्रियांनाच सर्वस्वी ठेचून टाकली पाहिजे आणि म्हणून त्यातल्या अपप्रवृत्तीला इथेच थोपवून नष्ट कर. अशा प्रकारे इंद्रियांचे नियमन करून ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्याचा अगदी निपात कर. इथे हा आपला 41वा श्लोक संपलाय. तर 42 आणि 43 असे 2 श्लोक आहेत. ते आपण आता कधी बघणार आता म्हणजे 8 तारखेला मला जरा अवघड होणार आहे घ्यायला आणि 15ला तर संक्रांत आहे. त्यामुळे 15ला सुद्धा जमणार नाही. त्यामुळे 2 मला ते खरं आपल्या ह्याच्या पूर्वी संपून गेलं असं तर फार बरं वाटलं असतं. पण जरा अवघड आहे. त्यातून मी 8 तारखेचा प्रयत्न करते. नाही झालं तर मग आपल्याला 15-8 22 तारखेला करायला लागेल. कारण आता तेवढंच 2च श्लोक राहिलेले आहेत. आणि याच्यानंतर आपण जसं दुसऱ्या अध्यायानंतर एक स्वाध्याय फेरी केली होती की नाही, तसे श्लोक आपण वाटून घेऊन त्याचा जरा रिव्हिजन करून तुम्ही आपापलं बोलायचं असं करूया. म्हणजे मग कारण तिसरा अध्याय खूप महत्वाचा आहे आणि तसा तो मोठा आहे 43 आणि खूप त्याच्यामध्ये महत्वाच्या संकल्पना
अगदी खच्चून भरलेल्या आहेत. तर तुम्ही त्याचे जरा विचार करायला सुरुवात करा, की कसं कसं वाटून घ्याल, काय कराल. जे त्याचे मला वाटतं 4 का 5 विषय विभाग आहेत ना, त्याच्याप्रमाणे जरी केलं तरी चालेल. ते मी त्याला विषय विभाग आणि त्यातल्या कुठल्या विषयात कुठपासून कुठपर्यंतचे श्लोक आहेत, ते मी टाकते मध्ये कधीतरी आपल्या ग्रुपवर. तर तुम्ही त्याचा विचार करायला सुरुवात करा. म्हणजे मध्येच 15 दिवसाची सुट्टी मिळेल, जर मिळाली 15 दिवसाची किंवा 8 दिवसांची जी काही मिळेल ती. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं वाचन सुरू करू शकता तोपर्यंत. हं. आता हा जरा 41वा श्लोक एकदा परत म्हण आणि मग आपण थांबू. तस्मात्त्वमिन्द्रियाण्याद्यौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनैज्ञानविज्ञाननाशनम्. हं. प्रार्थना म्हणूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.